वर ढगाला लागली कळ नंबर मांगा तो पैसा दिया. हाँ चल झूठा कही का. चल मेरा चला चतुर्थीचं काय काहीतरी चांगलं. पैसे काय घेते पिक्चर मध्ये काम कर की हिरोईन आहे ना तू. अहो आम्हाला कोण घेणार आहे पिक्चर मध्ये. आमचं चाल एवढं नशीब. त्यात काय कधी गणपतीच्या मनात येईल आणि तुला तुझं नशीब मिळेल काही सांगता येत नाही.
तू परत भेटशील असं कधी वाटलंच नव्हतं, आणि तेही असं आय मीन इथे. त्यामुळे ओळखलंच नाही रे तुला. ऍक्च्युली तू घरून निघून गेल्याचं कळलं होतं मला, पण वाटलं होतं ऍटलीस्ट एकदा तरी भेटून जाशील. बाय द वे, आता कुठे राहतोस? आय मीन सगळं ठीक आहे ना? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी मजेत. शहरीपणा खूपच वाढला आहे तुझ्यातला, तरी उंची मात्र तेवढीच आहे. पण तू खूप बदललायस. आय मीन तब्येत खूपच उतरली आहे रे तुझी. मला आताही आठवतं, शाळा सुटल्यावर ना तू थेट आमच्याच घरी यायचा. हो ना, तू एकटीच तर मैत्रीण होतीस माझी. पण खूप मजा यायची ना. तुला आठवतं का रे, पावसाळ्यात आपल्या घरासमोरचं झाड पडलेलं तेव्हा आपण सगळं साफ केलेलं. आणि त्या सुदामे काकांनी आपल्याला बक्षीस पण दिलं होतं. आणि तुला तर जिम्मा पण नाही यायचा. अरे वेड्या, असं कोणी करतं का? थांब मी सांगते. आधी टाळी वाजवायची, मग टाळी द्यायची आणि टाळी घ्यायची. कळलं? चला आता आपण करू. 1 2 3 4. अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे सादर करीत आहोत झिम पोरी झिम. आणि तू किती मंद होतास ना. पण अभ्यासात मी हुशार होतो तुझ्यापेक्षा. मग कशी यायचीस रडत? गणित सुटत नाहीये, सोडवून दे ना. हा, सोडवून देतो. पण मला काय मिळणार? तुला काय पाहिजे? तो गजरा. तुला त्याची गजरा लावतात का? जा, नाही सोडवून देत. बरं, घे. आणि तो डान्स? तू का नाही नाचत आहे? शी, मला नाही आवडत अशा गाण्यावर नाचायला. मग तुला कशावर नाचायचंय? किती मजा करायचं नाही आपण? तेच तर, स्कूलमध्ये पण तो विशाल, त्याच्या कंपस मध्ये आपण फ्रँकी टाकलेलं. अच्छा, म्हणून तर दिवसभर उड्या मारायचा का? मला तर वाटलं अगं रश्मी, तू पुढे का नाही आलीस? मी किती वेळची वाट पाहतोय. हात ही हे काय? हा सागर. सागर? मेघा. हा? हे सागर, तुला नाही का सांगितलेलं, लहानपणीचा मित्र, अभ्यास घ्यायचा तो. अच्छा, सागर. अरे मी पण ना विसरलेच. हा वर्धन, माय फियांसे. अरे वा, म्हणजे आता लग्न होणार तुझं? हो ना, त्यासाठीच तर लंडनहून इकडे आले ना. हो, चल निघायचं आपण. तुला शॉपिंग पण करायची आहे ना? चल पटकन. ए मेघा, क्या कर रही है? चल लवकर, गुरुमाने बोलवलंय. हा, आले. मी येतेच. इकडे तू वेडी आहेस का? कोणासोबत पण काय फिरतेस? अरे मित्र होता माझा. तो मित्र होता. तो असा याचा प्रॉब्लेम काय? हे बघ, आता ठीक आहे, पण परत नको भेटू त्याला. लंडन मध्ये असे फ्रेंड्स होतेच ना आपल्याला. ते सगळे ना लंडन मध्येच. तिथे असे लोक आपल्यासोबत राहतात, काम करतात. बट दिस इज इंडिया. ए छमिया, चलती क्या बे? तेरी माँ को लेके जाना बे, भगवे. बघितलंस, हे असं आहे. चल जाऊ आपण. रश्मी, मीही जाते ग. ए ऐक ना सागर, आपल्याला परत भेटता येईल का? म्हणजे तुझी इच्छा असेल तर. सागर नाहीच भेटणार, पण हवं तर मेघाला भेटू शकतेस. मला आवडेल.
ऐक ना, मी येऊ का तिकडे? नको, मा ओरडेल. अगं मलाही भेटायचंय ना मला, आणि तू तरी तुझं घर कधी दाखवणार आहेस? येते ना मी, प्लीज. बर बाई, चल. पण हा, शांत राहायचा, जास्त बोलायचं नाही. ठीक आहे. मा, हाँ गई तू सुना है आजकल बाहर बहुत घूम रही है रे? हे घे मग ती. अरे वाह, तू तो बड़ा कमाने लगी, किसी को पटा लिया क्या? अरे नाही रे मा. अरे देख तो कैसे शर्मा रही है मेरी गुड़िया. क्या तू भी? ये ले. अगं कशाला, राहू दे. अरे रख ले, दवा दारू के काम आएगा. ही कोण आहे? अगं मैत्रीण आहे माझी. ए पोरी, इकडे ये. काय? कशाला आलीये? शॉर्ट फिल्म करायची, इंटरव्यू घ्यायचा है कि डॉक्यूमेंट्री बनवायची है? तुम लोगों को यही चीजें लगती है ना हमारा तमाशा बनाने के लिए? नाही मा, तसं नाहीये काही. पण याचाही फायदा होतोच ना तुम्हाला. आय मीन बरेच प्रेक्षक पाहतात हे. तेच तर, प्रेक्षक म्हणूनच पाहतात, माणूस म्हणून पाहत नाही कोणी. अगं ती फक्त मला सोडवायला आली. सोडवायला? कुठे गेला का तुम्ही? सर्कस बघायला. अगं तू? मीच नेलं होतं तिला, आणि मीच म्हटलं तिला की मला गुरु मला भेटायचंय म्हणून. त्या दिवशी येत होती ना ती, सच्ची दोस्त आहे ग माझी. सच्ची दोस्त. आणि अब ती इथे ये. परत आणू नको तिला इथं. पण ती खरंच तशी नाहीये. काही सांगू नको. तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिले मी. काही कारण असल्याशिवाय हे लोक आपल्याजवळ येत नाही. यांचं काय, आज पूजा करतील, उद्या शेण फेकतील. ऐकायचा जरा. सर्कस देखने जाएगी. सॉरी यार, मी जरा जास्तच बोलले. जाऊ दे, तू ऐक नको वाटून घेऊ. मा तशीच आहे. बरं चल, मी निघते. ए मेघा, हे घे. हे मला का देतेस? अगं लागतील तुला, ठेव तुझ्याकडे. नको, मला मिळतीलच की उद्या. दुसऱ्यांनाही मागणारच आहे ना, त्याच्यापेक्षा माझ्याकडचेच ठेव. पोटासाठी करावं लागतं. कुणाला आवडतं असं मागायला, आणि हे लोकांचं बोलून घ्यायला. अगं मग असं जगायचंय हे माहित होतं तर का बनली अशी? काय करणार होते ग मी? आरशात पाहिल्यावर शरीर एक बोलायचं आणि मन वेगळंच. शरीर म्हणायचं की तू पुरुष आहेस, पण मन म्हणायचं की मी बाई आहे. घुसमट व्हायची का स्वतःची? लोक तर टिंगल करतातच, घरच्यांनाही त्यांच्याच अब्रूची पडली. मग इकडे यावंच लागलं. इथं आपल्यासारखी लोक मिळाली, रक्ताची नाती नसताना सुद्धा जीवापाड प्रेम करतात. हा, त्रास होतो समाजाचा, पण काय करणार? आता जगायचं तर असंच झालं. अगं त्रास होतो तर बदल ना. नाही ग, लोक नाहीच बदलत. अगं नाहीच बदलणार या मतावर तू जितकी ठाम आहेस ना, तितकी जर स्वतःवर असती ना तर आतापर्यंत किती गोष्टी बदलल्या असत्या. पण लोक मारतील, शिव्या घालतील. इकडे बघ. अगं 200 वर्षांपूर्वी आम्हा मुलींची अवस्था काय होती? आधी त्रास झालाय पण लोक बदललेत ना. अगं आता मला आरक्षण आहे, संसदेचे अधिकार आहे. मला नकोय ते आरक्षण आणि ते संसदेतले अधिकार. मला एकच अधिकार हवा आहे, जगण्याचा. अगं त्यात तो कोणी वाटत बसत नाही, तो मिळवावा लागतो. प्रस्तुत है नुक्कड़ नाटक. मनवा खाई के मनवा ही ले. हाँ, मैं बस 10 मिनट में पहुंच रही हूँ. अरे छोटू, बोटी कबाब दे, बोटी कबाब. पर उस्ताद आप तो वेजिटेरियन हो ना. अरे ऐसी मीना कुमारी के लिए तो कच्चा मुर्गा भी चबा लूं रे. अरे छेड़ेंगे हम तुझको, लड़की तू है बड़ी बुम्बाट. क्या हुआ? छेड़ना है? हाथ लगाना है? अरे इनकी तरफ क्या देख रहा है? इन्हें तो आदत है तमाशा देखने की. आज इनकी हिम्मत नहीं है आवाज उठाने की, लेकिन कल जाकर दिखावे के लिए फेसबुक पे नया इवेंट खोलेंगे. 2 मोमबत्तियां जलाकर 2 दिन का मातम मनाएंगे, हल्ला मचाएंगे. जस्टिस फॉर जेसिका, जस्टिस फॉर न्यूज़
कहने की बात है, मर्द नहीं है तो भैया हिजड़ों की जमात है। उस देश के नागरिक है जहाँ भाई अपनी बहन की रक्षा करने की कसम खाता है और दूसरों की बहनों पर होते हुए अत्याचार को चुपचाप सह लेता है, क्योंकि है हम हिजड़े। हम उस देश के नागरिक हैं जहां स्त्री पुरुष समानता तो दूर की बात है, लड़कियों को पैदा होने से पहले ही मार देते हैं और हम सब हाथ पर हाथ धरे बैठे रहते हैं, क्योंकि है हम हिजड़े। हाँ, है हम हिजड़े। जब तक कहोगे समझोगे तब तक रहेंगे हम हिजड़े। अगर हमारा ऐसा होना भगवान की सजा है तो है हम हिजड़े। बचपन में घर से ठुकराया, अब दुनिया ठुकराएगी तो रहेंगे हम हिजड़े। दर दर की ठोकर खाकर भी जीने की उम्मीद रखते हैं तो है हम हिजड़े। अरे कोई गाना नहीं देता, काम नहीं देता, शादी बजा कर ही पैसे मिल लगे तो रहेंगे हम हिजड़े। हो सके तो कुछ करना, सिर्फ ताली बजाते रहोगे तो एक दिन बन जाओगे तुम भी। तू ऐकलंस का? लोक तुझ्याबद्दल काय बोलतायत? कळालं, मला वाटत होतं शिव्या देत असते, पण इथे तर मला शिवी म्हणून वापरतात। फक्त मनात राग राग करून काय होणार आहे? मनात न बाहेर काढ, स्वतःला ऍक्सेप्ट कर ग।